काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या स्टेटसची चर्चा असतानाच त्यांना ऑफर दिल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं। धंगेकरांना कालच पक्षात येण्याची ऑफर दिली अशी माहिती सामंतांनी दिली। त्यांनी टाकलेल्या फोटोवर धनुष्यबाण आला तर चांगलं होईल असंही उदय सामंत म्हणाले। यावर रवींद्र धंगेकरांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2-3 दिवसात निर्णय घेऊ असं धंगेकर म्हणतात। दरम्यान उदय सामंत मंत्री यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि रवींद्र धंगेकरांनी त्याला कसं प्रत्युत्तर दिलंय ते बघूया। रवींद्र धंगेकरांनी काल काहीतरी भगवा मफलर आणि भगवी टोपी घालून स्टेटस ठेवला असं मी बघितलं। त्याच्यावर मी असं सांगितलंय कालच की त्याच्यावर जर धनुष्यबाण आला तर आम्हाला आवडेल आणि मी कालच त्यांना निमंत्रण दिलं की त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं काम करायचं असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही असं काल मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। धंगेकर विचार करतायत, कार्यकर्त्यांशी काही बोलतायत या संदर्भात, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षांकडून तुम्हाला सध्या ऑफर येते? नाही, ऑफर तर पूर्वीपासूनच येतात, मला का आज येत नाहीत। पण मी काँग्रेसमध्ये माझं काय वाईट नाही, सगळं चांगलं काँग्रेसमध्ये आहे। म्हणजे भविष्यात तुम्ही काँग्रेसमध्ये दिसणार का कुठं अजून? तुम्ही जो शब्द वापरला तेच काँग्रेसमध्ये दिसेल ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।